जिल्हा परिषदेत स्वीकृतचा मार्ग मोकळा, सदस्य संख्या होणार 67, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी। सांगली महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची लवकरच वर्णी लागणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य घेण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। याबाबत महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे, त्यामुळे आता जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांना मार्ग मोकळा होणार आहे। सध्या जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 61 एवढी आहे। एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा किमान 5 सदस्य यापैकी जे अधिक असेल तितक्या स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे। त्यामुळे आता जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 67 होणार आहे, तर पंचायत समितीमधील सदस्य संख्या 122 वरून 146 एवढी होईल। पंचायत समितीतील स्वीकृत सदस्य 24ने वाढतील। जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य घेण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे। स्वीकृत सदस्यांना जिल्हा परिषदेच्या आणि समित्यांच्या कोणत्याही बैठकीत मतदान करण्याचा आणि समिती सभापती म्हणून निवडून येण्याचा हक्क असणार नाही। जिल्हा परिषदेच्या मुदतीबरोबरच त्यांचा कार्यकाळ समाप्त होईल। स्वीकृत सदस्य निवडीसाठी जिल्हाधिकारी एक विशेष बैठक बोलावतील। अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी किंवा प्राधिकृत अधिकारी भूषवतील। या सभेत प्रक्रियेद्वारे सदस्य निवड होईल। महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीत स्वीकृत सदस्य निवडून जातात। याच धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। राजपत्र प्रसिद्ध झाले, त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्य संख्येत वाढ होणार आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।